बघा, ज्यावेळेस आपण दुकानांवर जातो तिथे दुकानाच्या एका साईडला लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रोप किंवा मराठीमध्ये प्रोप्रा असं लिहिलेलं दिसतं. तर त्याचा अर्थ होतो प्रोप्रायटर. प्रोप्रायटर मीन्स त्या दुकानाचा मालक. सपोज फॉर एक्झाम्पल एखादं शॉप आहे, मोबाईल स्टोअर, कुठलं पण XYZ शॉप कन्सिडर करा, तिथे प्रोप्रायटर लिहिलेलं आहे. तर ते जे व्यक्तीचं नाव आहे त्याचा अर्थ होतो की त्या दुकानाचा फक्त तो एकटाच मालक आहे, त्या दुकानामध्ये कोणी पार्टनर नाही, असं त्या प्रोप्रायटरशिपचा अर्थ होतो. एखादा छोटा बिझनेस आहे, सपोज एखादं कपड्याचं शोरूम आहे, काही असेल, तिथे 2-3 जणांनी मिळून ते दुकान टाकलेलं आहे, सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 2-3 जणांची, तिथे हे नाव नसेल प्रोप्रायटरशिप, कारण की त्या दुकानाचा कोणी एक मालक आहे का नाही, ते काय मिळून आहे 2-3 जणांनी मिळून केलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण पार्टनरशिप नाव देऊ त्याला. प्रोप्रायटरशिप म्हणजे काय, एकच मालक. पार्टनरशिप म्हणजे काय, 2-3 मालक. बट आता सपोज याच्या पण वरची केस कन्सिडर करा की एखादी मोठी कंपनी चालू करायची, तिच्यासाठी खूप करोडो रुपये खर्च येणार आहे, जो की 5-10 व्यक्तींसाठी पण पॉसिबल नाही आहे तयार करणं. तर त्यावेळेस त्या कंपनीचे काय तयार केले जातात, शेअर्स. जो व्यक्ती कंपनी स्थापन करतो त्या व्यक्तीला म्हटलं जातं प्रोमोटर्स. काय म्हटलं जातं, प्रोमोटर्स. की त्याची ती आयडिया आहे, तो